आज आपण पाहणार आहोत मक्का पोह्याचा चिवडा कसा बनवायचा. अगदी झटपट आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून तयार होतो आणि चवीला देखील ते तेवढाच टेस्टी लागतो. सगळेच जण आवडीने खाणारा असा हा चिवडा. तर जनरली आपण दुसरे जे चिवडे बनवतो त्याला काही असं तळायची वगैरे गरज लागत नाही, पण इथे जे मक्का पोहे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 वाटी मक्का पोहे घेतलेत, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत, थोडेसे काजू आणि पिठी साखर आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये मी घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला देखील घातला तरी चालेल किंवा थोडंसं सेंधव मीठ. आता इथे तोपर्यंत मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तर याच्यामध्ये मी एक मक्का टाकून पाहिलेली आहे की जेणेकरून आपलं तेल गरम झाले किंवा नाही. तर इथं तुम्ही पाहू शकता आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. आपल्याला अगदीच हाय फ्लेमवर हे तळायचं नाही आहे, मीडियम टू हाय फ्लेमवरच हे तळायचं आहे. तर इथं मक्का पोहे छान आपल्याला एक एक करून तळून घ्यायचेत. आता मी हे एका ताटात टिश्यू पेपरवर सर्व एक एक करून मक्का पोहे तळून घेणार आहे. आपण जो मुरमुऱ्यांचा चिवडा बनवतो त्यामध्ये देखील बरेच लोक हे टाकतात आणि तो त्या चवीला देखील टेस्टी होतो. जर मुरमुऱ्यांच्या चिवड्यामध्ये जर मक्का पोहे टाकले, जर एक्स्ट्रा त्याच्यामध्ये फरसाण वगैरे ॲड करायची गरज नसते, फक्त एवढं जरी असलं तरी इनफ होतं. आणि ज्यांना आवडतं ते असं फक्त मक्का पोह्याचा देखील चिवडा बनवतात आणि तो चवीला देखील छान लागतो. सर्वच जण आवडीने खातात. आता एक एक करून मी सर्व पोहे जे आहेत मक्का पोहे ते तळून घेणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता. आता याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे. शेंगदाण्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. अगदीच जास्त तळायचे नाही आहेत, नाहीतर ते करपट लागण्याची शक्यता असते. अगदी थोडासा हलकासा रंग चेंज होईपर्यंत ते तळून घ्यायचे तेलामध्ये. आता याच्यामध्ये काजू घालूयात. काजूचा देखील हलकासा रंग चेंज होईपर्यंतच आपल्याला काजू तळायचे आहेत. आणि काजू तळायला फार वेळ लागत नाही, कारण तेल ऑलरेडी गरम असतं आणि त्याला तेलात टाकलं की लगेचच पटकन असा रंग येऊन जातो. त्यामुळे पटकन आपल्याला ती बाहेर काढावे लागतात तेलामधून. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबऱ्याचे स्लाइस करून देखील तुम्ही खोबरं तळू शकता. पण जनरली काय होतं की आपण बरेच जण खोबरं खात नाहीत आणि मग ते बाजूला काढून फेकण्यात जातं. त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे, पण तुम्ही टाकू शकता. इथे मी कढीपत्ता देखील छान तळून घेतलेला आहे, कडक असा. आता हिरवी मिरची तळून घेऊयात. आता हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. कारण आपण जे हे वरतून इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, काजू, शेंगदाणे वगैरे, तर ते आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मी हे एका बाउलमध्ये काढलेलं आहे. आता याच्यामध्ये अंदाजे छोटा 1.5 चमचा म्हणजे टीस्पून मी पिठी साखर वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणानुसार तुम्ही घालू शकता किंवा कमी केली तरी चालेल, स्किप केली तरी चालेल, पण ह्याने एक वेगळी टेस्ट येते म्हणून मी याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूयात.
आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे काय होतं आहे, बाऊल छोटा झाला आहे आणि त्यामुळे ते खाली हे होतं आहे. तर मी हे एका मोठ्या ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ते मिक्स करून घेणार आहे. तर इथं आपला मक्का पोह्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि कमेंट करायला देखील विसरू नका.